नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. जवळपास 2 महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत असलेलं नाशिकचं TCS धर्मांतर प्रकरण. धर्मांतर प्रकरण म्हणजे त्या TCS मधल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की तिथले काही लोक मिळून हे बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होते. इस्लामिक धर्माचे रीतिरिवाज पालन करायला सांगत होते, बुरखा घालायला सांगत होते, उपवास ठेवायला सांगत होते आणि त्याचप्रमाणे तिचं धार्मिक आणि शारीरिक शोषण सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हापासनं, कारण TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही फार मोठी कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी आहे. अशा एखाद्या कंपनीत जर असं काही होत असेल त्यामुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झालं. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट जिहाद म्हणून या प्रकरणाचा उल्लेख होऊ लागला. महाराष्ट्रभर हे प्रकरण प्रचंड गाजलं. नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर देशभर हे प्रकरण प्रचंड गाजलं, कारण ह्याला धर्मांतरणासाठी दबाव टाकणं एका तरुणीवरती, हे असं टोटल हे प्रकरण होतं. या प्रकरणात काही आरोपींना अटक झालेली आहे, परंतु मुलीने आपल्या तक्रारीत ज्याचं नाव नोंदवलंय ती निदा खान ही 1.5 महिन्यांपासून फरार होती. साधारणपणे प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार 25 मार्च पासून ही निदा खान फरार होती. अलग अलग ठिकाणी पथकं पाठवण्यात आली तिला शोधण्यासाठी. तिच्या पतीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तिचा पती मुंबईला राहतो. ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने सांगितलं की ती तिच्या मावशीकडे गेलेली आहे. मावशीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, कोणीही सापडलं नाही. अशा प्रकारे ही निदा खान फरार झाली होती. ती गर्भवती असल्यामुळे तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. आता या निदा खानवरती नेमके आरोप काय, अगदी थोडक्यात बघूया आपण. निदा खानवरती हे आरोप आहेत की तिने हिंदू मुलींना मुस्लिम रीतिरिवाज पालन करण्यास भाग पाडले. कपड्यांची पद्धती बदलायला सांगितल्या मुलींना, बोलण्याच्या पद्धती बदलायला सांगितला, नमाज पठण करायला लावलं, बळजबरीने उपवास तपास करायला लावले. म्हणजे धार्मिक शोषण या मुलीचं तिने केलं. त्याचप्रमाणे कंपनीतील इतर मुस्लिम तरुणांना हाताशी धरून हिचं शोषण केलं, हिच्यावरती अत्याचार केले आणि इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे धार्मिक शोषण केलं, त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या, असा आरोप या निदा खानवरती आहे. आता ही निदा खान छत्रपती संभाजीनगरमधनं अटक झालेली आहे. तिला परवा रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि लगेच नाशिकला नेलं आहे. आता ही निदा खान नेमकी फरार कुठे कुठे होती, कुठे कुठे तिचं वास्तव्य होतं, छत्रपती संभाजीनगरात ती कशी आली आणि पोलिसांना या गोष्टीचा क्लू कसा मिळाला, त्याचप्रमाणे MIMचे छत्रपती संभाजीनगरमधील नगरसेवक मतीन पटेल यांचा नेमका यामध्ये काय रोल आहे आणि पोलीस मतीन पटेल पर्यंत कसे पोहोचले, ही सर्व माहिती या व्हिडिओतनं आपण घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधनं अटक झाली, पण ती छत्रपती संभाजीनगरात आहे ही गोष्ट पोलिसांना कशी माहिती पडली, याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये आलेली आहे, तीच आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर पोलिसांनी जेव्हा निदा खानला शोधणं सुरू केलं, निदा खान आधी मुंबऱ्यात होती, मुंबईला, त्यानंतर ती ठाण्यात होती असं म्हणतात. त्यानंतर ती छत्रपती संभाजीनगरला आली आणि छत्रपती संभाजीनगरमधनं ती हैदराबादला जाणार होती असं कळतंय. प्राथमिक तपासात असं कळतंय. पोलिसांनी हे सांगितलं की माजी खासदार छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी निदा खानला पाठिंबा देणारं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे मग पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मग इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय कोण, तर त्यांचे निकटवर्तीय छत्रपती संभाजीनगर मधले मतीन पटेल. पोलिसांनी या सर्व गोष्टींवरती मग नजर ठेवायला सुरुवात केली आणि ज्यांच्यावरती स्ट्रॉंग संशय जातो अशांचे काही कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले. त्यात मतीन पटेल यांचाही कॉल रेकॉर्ड तपासण्यात आला. कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर मतीन पटेलांना एका अनोळखी नंबरवरनं सारखा फोन येत होता आणि मतीन पटेलांशी काही सेकंद बोलल्यानंतर हा फोन स्विच ऑफ व्हायचा. स्विच ऑफ झाल्यानंतर 7-8-10 तासांनी परत हा फोन ऑन व्हायचा, परत मतीन पटेलांना फोन केला जायचा, काही सेकंद बोलणं व्हायचं, परत तो स्विच ऑफ व्हायचा. हा नंबर पोलिसांना संशयास्पद वाटला. मग पोलिसांनी डिटेल तपासणी केल्यानंतर, डिजिटल पुरावे तपासल्यानंतर हा फोन निघाला निदा खानच्या मावशीचा. पण असं म्हणतात की निदा खानच्या मावशीच्या फोनवरनं निदा खानच मतीन पटेलांना बोलत होती. मग पोलिसांनी एक सापळा रचला, एक प्लॅन आखला. त्यांनी सुरू केलं ऑपरेशन सुरक्षा आढावा.
सुरक्षा आढावा म्हणजे काय? राजकीय जे लोक आहेत, नगरसेवक वगैरे, या सर्वांच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचा. ही मोहीम पोलीस राबवत आहेत असं त्यांनी दाखवलं. छत्रपती संभाजीनगरमधील सर्व नगरसेवकांना सुद्धा त्यांनी विचारपूस करण्यासाठी, सुरक्षेबाबतची विचारपूस करण्यासाठी बोलवलं असं त्यांना सांगितलं. मतीन पटेल हे स्वतःचा बॉडीगार्ड घेऊन फिरतात, पण सुरक्षेचा आढावा म्हणजे मतीन पटेलांना वाटलं की काहीतरी आपल्याला धोका असू शकतो, म्हणून मतीन पटेल त्या सुरक्षा आढावा बैठकीसाठी गेले. इतरही नगरसेवक तिथे आलेले होते. पोलीस म्हणाले की आम्ही तुमच्या सुरक्षेची फक्त विचारपूस करू, त्यासाठीच ही आमची मोहीम आहे, आम्ही सर्व शहरांमध्ये हे करत आहोत. मग हे गेले. इतर नगरसेवकांना पोलिसांनी काही अगदीच थातूरमातूर जुजबी प्रश्न विचारले, कारण ही सुरक्षा आढावा काही मोहीम नव्हतीच ही. मग मतीन पटेल जेव्हा पोलिसांवर आले, पोलिसांनी थेट त्यांच्या समोर हे पुरावे ठेवले. हे कॉल्स कोणाचे, कोणाशी बोलताय, काय संबंध आहे, सगळं सांगा. आता स्वतःच्या सुरक्षेच्या काळजीने सुरक्षा आढावासाठी गेलेले मतीन पटेल वेगळ्याच जाळ्यात तिथे अडकले. आणि मग मतीन पटेलांनी पोलिसांना सर्व सांगून दिलं की निदा खानच्या संपर्कात होते. निदा खानला एक घर त्यांनी मिळवून दिलेलं आहे. सर्व माहिती मतीन पटेलांकडे घेतल्यानंतर नाशिक क्राईम ब्रांच आणि औरंगाबाद पोलिसांनी मग सापळा रचला आणि निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारे गावातील ज्या कैसर कॉलनीमध्ये ज्या घरात राहत होती तिथे पाळत ठेवली. सगळे कन्फर्मेशन्स केले आणि त्यांनी बघितलं की एकच माणूस त्या घरातनं बाहेर निघतो, दूध आणि जीवनावश्यक वस्तू घेतो आणि परत घरात जातो, मग त्या घरातनं कोणीही बाहेर निघत नाही. ही सर्व कन्फर्मेशन्स केल्यानंतर मग पोलिसांनी परवा रात्री छापा टाकला आणि निदा खान हिला त्या घरातनं ताब्यात घेतलं. हे सुद्धा अतिशय गुप्तपणे सगळं करण्यात आलं, कारण मुस्लिम बहुल इलाका, एका मुस्लिम महिलेला अटक करायची म्हणजे गोंधळ होऊ शकतो, नागरिकांच्या काही भावना उफाळून आल्या तर तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून अतिशय गुप्त पद्धतीने ही मोहीम राबवली गेली. 4 दिवस तिथे साध्या वेशात पोलीस पाळत ठेवून होते. गाड्या सुद्धा पोलिसांच्या न वापरता अतिशय सामान्य गाड्या तिला अटक करण्यासाठी घेण्यात आल्या आणि अशा पद्धतीने निदा खानला ताब्यात घेऊन संभाजीनगरमध्ये अटक केल्यानंतर नाशिकला नेण्यासाठी ट्रान्झिट घ्यावं लागतं, ट्रान्झिटची परवानगी घ्यावी लागते. तेव्हा रात्र झाली होती, न्यायालय बंद, त्यामुळे मग गारखेड्यातल्या एका जज साहेबांच्या घरी तिला नेण्यात आलं, हजर करण्यात आलं आणि तिथनं ट्रान्झिट परवानगी घेतल्यानंतर निदा खानला नाशिकला नेण्यात आलं. अतिशय रोमांचक पद्धतीने हा सगळा तपास करण्यात आला. इम्तियाज जलील एकेकाळी म्हणाले होते की निदा खानचं फक्त एका प्रकारात नाव आलेलं आहे वगैरे वगैरे. त्याचाच धागा धरून पोलिसांनी हा तपास केल्याचं प्रसार माध्यमांमधनं कळत आहे. निदा खानने प्रेग्नेंट आहे म्हणून अर्ज केला होता अटकपूर्व जामिनासाठी, तो फेटाळण्यात आला. पण हे प्रकरण अतिशय गंभीर, अतिशय मोठं प्रकरण, यात राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. निदा खान ही HR TCS मधली आहे असं पहिल्यांदा सांगितलं गेलं, पण TCSने स्वतः यावरती खुलासा दिला की निदा खान ही काही HR मॅनेजर वगैरे नाहीये, ती साधी टेलिकॉलर आहे. काही दिवसांसाठी निदा खान ही मुंबऱ्यात तिच्या पतीकडे शिफ्ट झालेली होते आणि तिच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की तिने 10 तारखेपासूनच नोकरी सोडलेली होती, ती काही नोकरीवरती नव्हती, त्यामुळे तिने असं काही केलं असण्याची शक्यता नाही आहे. पण ठीक आहे, निदा खान आरोपी आहेत, ती दोषी आहे का नाही, तिचा दोष सहभाग आहे की नाही, हा सर्व न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. पुराव्यांच्या आधारे न्यायालय तिला निर्दोष मुक्त करेल किंवा पुराव्यांच्या आधारेच तिला दोषी सुद्धा ठरवण्यात येईल, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झाला. पण निदा खानच्या अटकेचा अक्षरशः थरारक प्रसंग छत्रपती संभाजीनगरात घडून आलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.